हाय हॅलो नमस्कार. डेली व्लॉगच्या पुष्पाई या चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि जर नसेल बघितला तर नक्की बघा, कारण खूप एकदम 2 ते 3 मिनटाचा तो ब्लॉग आहे कालचा. आणि आजचा ब्लॉगसुद्धा थोडा स्पेशल होणार आहे. स्पेशल म्हणजे आज आपण निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागचं बॅकग्राऊंड खूप सुंदर असं हिरवळ आहे पसरलेली जिकडे तिकडे. बघा तिकडे त्या साईडला नारळाचे झाडं आहेत. आणि चला म्हटलं आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्याशी हा व्ह्यू शेअर करावा. काल पण व्ह्यू तो शेअर केलेला होता मी, पण आज व्हॉइस ओव्हर न करता डायरेक्ट तुमच्याशी संवाद करण्याची इच्छा झाली. काल थोडं कसं आहे, घरात जर असलं ना तर आजूबाजूचा आवाज, भांड्यांचा आवाज थोडा येत असतो, त्याच्यामुळे मग व्हॉइस ओव्हर करावं लागतो. आणि आज डायरेक्ट मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे तुमच्याशी. तर डायरेक्ट झोपेतून उठली आणि थोडं म्हटलं फिरायला यावं, म्हणून डायरेक्ट इकडे फिरायला आली. छान सकाळी 6 ते 6 सव्वा 6चा हा व्ह्यू आहे. आणि खूप दिवसानं आपण असं डायरेक्टली बोलत आहोत. आणि एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, की जेव्हा म्हणजे मी व्हिडिओ जे बनवते ना ते रेग्युलर बनवत नाही. कारण कसं आहे, काही गोष्टी म्हणजे मी रेग्युलर व्हिडिओ बनवते पण कधी अपलोड करते कधी नाही करत. तर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी आपल्या व्हिडिओ अपलोड करण्याची एक निश्चित वेळ नाही सांगू शकत किंवा निश्चित एका वेळेला व्हिडिओ नाही अपलोड करू शकत. पण रेग्युलर व्हिडिओ शेअर करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. आणि प्लीज थोडं समजून घ्या. पण माझी खूप इच्छा असते यूट्यूबला आपले व्हिडिओ टाकायची किंवा अपलोड करायची आणि तुमच्याशी म्हणजे गप्पा गोष्टी करायची. पण कधी कधी काही गोष्टी राहून जातात. ह्या गोष्टी ज्या काही आहे ना, ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू नाही शकत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर मी त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सांगेन की नेमकं काय झालं आणि कशामुळे मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकत आहे. त्या गोष्टी सगळ्या तुमच्याशी सांगणार आहे. फक्त थोडा वेळ द्या मला त्या गोष्टींसाठी. आणि हो, आणखी एक गोष्ट अशी की मी म्हणजे रेग्युलर व्हिडिओ एका विशिष्ट वेळेवर नाही अपलोड करेन, पण तुम्ही आपलं जो चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे काही घंटी किंवा जी बेलचं आयकॉन आहे ते हिट करून ठेवा, जेणेकरून मी केव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल. तर इकडे छान असा व्ह्यू आहे. माझ्या बॅक साईडला अप्रतिम असा व्ह्यू आहे. आणि कसं आहे, माझा मोबाईल आधी फुटलेला आहे खूप वेळा आणि त्याच्यानंतर मी त्याला नवीन नवीन डिस्प्ले टाकलेला आहे. पण काय नाही, तो जी क्लॅरिटी आधी देत होता तशी आता ती देत नाही आहे. आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी पुन्हा तो माझ्या हाताने पडला. काम करता करता असा हातात पकडून होती, तो पडला तर खराब झालेला आहे तो. इकडे या साईडला असे छोटेसे श्वान आलेले आहे, बघू शकता. हे बघा, हे श्वान आहे. फक्त मला चावलं नाही पाहिजे बस. मला भीती पण वाटत आहे थोडी. दगड घेतला की बस झालं. मला वाटलं म्हणजे कसं, एक रानात आलेली आहे मी आणि रानाच्या ठिकाणी आल्यानंतर कसं थोडी भीती पण असते की आजूबाजूला जंगली जे जनावर असतात त्यांची. कारण ह्या भागात जे आहे ना, कोणी येत जात नाही. सकाळी कसे शेतकरी जे लोक असतात ते दुपारीच येत असतात. आणि आता मी फक्त फिरायला आलेली आहे मॉर्निंगला. मला खूप छान वाटतं इकडं हिरवळीमध्ये यायला. आणि आहे आपल्या जवळ तर का नाही ना उपयोग घ्यायचा. कारण कसं आहे, शहराच्या ठिकाणी आपण जेव्हा राहतो तेव्हा अशी जागा शोधत असतो की ज्या ठिकाणी आपण छान फिरायला जाऊ शकलो पाहिजे आणि छान हिरवळीचा आनंद घेऊ शकलो पाहिजे. आणि खरंच इथे हिरवळ मला उपलब्ध झाली किंवा हे जो परिसर आहे मला उपलब्ध झाला, तर मी त्याचा फायदा का नाही घेणार, नाही का? म्हणून मी आज सकाळी सकाळी फिरायला आलेली आहे आणि इकडून छान सूर्य निघत आहे. तर असं वाटलं की मग मी नेक्स्ट टाईम विषय थोडा हे झाला, श्वान आले होते त्यामुळे. तर मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही चॅनल जर आपलं सबस्क्राईब करून ठेवलं तर मी कसं अपलोड करून जेव्हा केव्हा आपले व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते भेटेल. आणि माझे जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना खूप खूप थँक्स. कारण
एका यूट्यूबरपासून तर आत्तापर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि असेच मला सपोर्ट करा. आणि बघा आता तुम्ही कसं वाटतं इकडे. आणि व्हिडिओ खूप छोटे छोटे होत आहे असं मला कमेंट पण आल्या होत्या. तर व्हिडिओ मोठे देण्याचं म्हणजे जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्ही कसं थोडंसं मला कमेंटद्वारे सांगा की नेमकं व्हिडिओमध्ये काय हवं आहे आपल्याला. आणि हो, माझा उद्देश हाच आहे व्हिडिओ चॅनल ओपन करण्यामागचा की माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे आणि इथं खेडेभाग असल्याच्याने थोडंसं ते जो कॅमेराचा व्हिडिओचं असते ते आणायला थोडा प्रॉब्लेम येत आहे. तर व्हिडिओ शूट करता करता मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर कसं आहे, व्हिडिओ काही दिवस नाही, काही महिने, भरपूर महिने झाले, 7-8 महिने जवळपास झाले. डिसेंबरमध्ये मी व्हिडिओ टाकलेला. त्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ सोडला होता आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता व्हिडिओ, माझा मोबाईल फुटला त्याच्यामुळे माझा मूड ना थोडा ऑफ आहे. तर म्हणजे कसं, आपला जो मोबाईल असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी आणि तो पडला माझ्यातून. काय माहिती ते सारखा ते मोबाईल मागे काय ग्रहण लागलं आहे की काय असंच म्हणावं लागेल. तर मोबाईल खराब झालेला आहे आणि मग माझी इच्छाच असं व्हिडिओ करायची इच्छाच नव्हती होत. पण म्हटलं चला, कसं आहे, आपली जी आवड आहे त्याच्यामध्ये कसं आहे, कधी कधी आपल्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात आणि ते अडथळे दूर आपण करायला पाहिजे. तेच कसं डोक्यात ठेवू नाही शकत. इथे कडुलिंबाचं छान असं झाड आहे आणि कडुलिंबाची एक छोटी फांदी मी घेणार आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी, पण कसं आहे ते तुम्हाला एक छोटी फांदी लास्टला थोडीशी दाखवली की म्हटलं चला व्ह्यूअर्सना दाखवावं. तर इथं थोडी फांदी अशी तोडणार आहे मी. एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने फांदी तोडलेली आहे. पण पाहिजे तशी नाही आहे काम करता येत आहे. तर चला पुन्हा एकदा ट्राय करू फांदी तोडायला. पण इथे ना थोडी जाड अशी फांदी पाहिजे होती मला. ओके, ठीक आहे, डन आली. थोडी दात घासायला, हे बघा तोडलेली आहे. दात घासायचो तो, कारण माझी डाळ खूप दुखत आहे. आधी म्हणजे खूप दिवस झाले डाळीचा प्रॉब्लेम सुरू होता. 8-10 दिवस, जास्त म्हणजे 1 महिन्याच्या जवळपास झालेला की डाळीवर सुजन आलेली आहे आणि दवाखान्यामध्ये जाऊन आली मी. पण कसं, 3 वेळेच्या अशा गोळ्या दिल्या आहेत त्यांनी मला, पण पाहिजे तसा आराम नाही पडला आहे. हेडे जे आहे ते त्याच्यावर थोडी सुजन आहे आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अक्कलदाढ जी आलेली आहे, खूप दिवसाची आली आहे, वर्ष झाले त्याला जवळपास. तर अक्कलदाढीला जागा नाही आहे, त्याच्यामुळे तिथे सुजन येतं. जेव्हा जे काही आपण अन्न खातो किंवा जेवण करतो, तर जेवण करताना ते थोडं जरी अडकलं तर मग त्याच्यामुळे ती सुजन आलेली आहे त्या ठिकाणी. तर मग दवाखान्यात जाऊन आली. म्हटलं आता थोडंफार गावठी उपाय करा, कारण कसं आहे, नॅचरल इज अ नॅचरल. नैसर्गिक गोष्टीपासून आपण कधीही दूर राहू शकत नाही. आणि माझं जे आवड आहे सगळ्यात जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहायला मला खूप आवडतं. आणि ग्रामीण जीवन जगणं तर भयानकपेक्षा आवडतं. म्हणजे ग्रामीण जीवन मला खूप आवडतं आधीपासून. जरी मी शहरात वाढलेली आहे तरी पण मला ग्रामीण भाग आणि म्हणजे ह्या गोष्टी खूप आवडतात, भावतात मला. आणि जसं की आता शेती आहे, निसर्ग सानिध्य आहे आणि सुंदर सुंदर फुलं, सुंदर असे झाडं, त्या गोष्टी मला खूप आवडतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. काही जणाला घरात आवडतात की याच्यानुसार, पण मला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं आपले जे व्ह्यूवर्स आहे त्यांना माझी आवड काय आहे ते सांगावं. तुम्हाला पण आवडतं का, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता छान असं पुण्याच्या ठिकाणी हा व्ह्यू भेटणं अशक्य आहे, पण भेटला छान. कदाचित त्यामुळेच मला इकडे यावं लागलं असेल. आणि मग तर विषय डाळीचा सुरू होता. तर माझी डाळ खूप दुखत आहे, त्याच्यामुळे चला म्हटलं आता इकडे छान असं आपल्याला व्ह्यू भेटलेला आहे. छान असं वातावरण, ग्रामीण वातावरण आणि सुंदर असं ऑक्सिजनसाठी खास करून. तर कसं आहे, शरीराला आपल्या ऑक्सिजनची उपलब्धता आवश्यक असते. खूप ऑक्सिजन भेटत नाही खूप धकाधकीच्या जीवनात आपल्याला.
आणि जिकडे तिकडे केमिकल, कार्बन डायऑक्साईड, गाड्यामधला निघणारा धूर, त्यामुळे आपल्या शरीराची काय हेळसांड होत आहे आता तुम्ही समजू शकता. त्याच्यामुळे आता इकडे मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी मागच्या साईडला शेती वगैरे आहे आणि छान असं वातावरण आहे, तर त्याचा मी आस्वाद तर घेणारच आहे. नक्कीच फायदा घ्यायचा, आपल्याकडे आहे तेवढं त्याचा. तर पहिली सवय होती 7:30-7पर्यंत उठायची, पण आता मी इथे म्हणजे कसं वेळेनुसार वागते. जसं वेळ असेल तसं, जर एखाद्या वेळेस लवकर उठायचं असेल तर लवकर उठते आणि ह्या गोष्टी उठते आणि आवरते आपल्या लवकर लवकर. आणि वेळ भेटला तर मग जास्तच आरामात करते कामं घरचे. तर आता थोडं स्वतःवर काम करायचं आहे, प्रोसेस. कारण कसं आहे, थोडीशी आळशी पण झालेली आहे, कारण घरी राहून राहून शरीर सुस्तावलं आहे. पण कसं आहे, शरीराला जास्त सुस्तावू देणं पण योग्य नाही, कारण कसं आहे, आपलं शरीराला वळण लावून आपल्याच हातात आहे. एकदा शरीर का ते बेडप झालं, कारण कसं आहे, थोडं शरीराचा आकार वाढला, पोट वाढलं आणि पोटापासून सगळ्या बिमाऱ्या किंवा आजार ते पोटापासून शरीरापर्यंत जायला वेळ लागत नाही. आणि तसंच माझं थोडं होत आहे. त्याच्यामुळे थोडं मी विचार केला आहे की आपल्यावर आपण स्वतः काम करायचं. आणि छान असं बोलताना मला असं चिंचेचं झाड दिसलं आहे तिकडे, आणि ते झाड असं छान बहरलेलं आहे. जुना म्हणजे त्याला पालवी फुटलेली आहे, नवीन पालवी फुटली म्हणजे खूप छान आहे. पण मी आता कानाकोपऱ्यात जाते, पायाला लागलं थोडंसं असं. बघा छान एक छोटासा दादा चाललाय तिकडे काम करता करता. सकाळचा व्ह्यू म्हणजे खरीच अप्रतिम असतो. हा पक्षी बघा उडत गेलेला, ते छान. ग्रामीण भाग, वाव, खरंच वाववालं फिलिंग देत आहे सगळं. छोटे छोटे आवाज, चिमण्यांचे, पाखरांचे आवाज. मी तुमच्याशी जो काही व्ह्यू शेअर करता, नक्की प्लीज माझे जेवढे व्ह्यूअर्स आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा की खरंच मी जे काही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करताय ते तुम्हाला छान वाटत आहेत का. कारण कसं आहे, माझ्या आवडीनिवडी आणि तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. काही जणी मला कनेक्ट होऊ शकतात, कारण माझी पण माझी जी आवडती यूट्यूबर आहे तिला मी खूप जास्त कनेक्ट झाली, खूप इन्स्पायर झाली तिला. कारण तिचं आणि माझे स्वभाव खूप मिळते जुळते आहे तिची, आणि मला तिला भेटायची खूप जास्त इच्छा आहे. बघू आता माझ्या व्हिडिओमध्ये मी तिचं नाव घेऊ का. काही जण कसं होते, काही वेळा असं होईल काही लोकांचं की बाबा तिच्या नावावर ही व्ह्यू करते, किंवा मग व्ह्यू भेटण्यासाठी तिचं नाव घेणार, असं पण होऊ शकते. म्हणून मी आता एक डायरेक्टली तिला जेव्हा ती मला भेटेल तेव्हाच मी तुम्हाला भेटवेन. तर इथे छान कालचीच जागा आहे ही. इथे मी कडुनिंबाची फांदी तोडली होती, आता दुसऱ्या झाडाची फांदी तोडून आली. आणि दातं जे आहे ना, मी ह्या कडुनिंबाच्या फांदीनं घासणार आहे छान असं. आणि कडुनिंब हा काय म्हणते, अँटीबॅक्टेरियल असतो, म्हणजे जे काही रोगजंतू असते ते मरतात. कडुनिंबाचा पाला खाणं पण छान असते, असे माझे आजोबा म्हणायचे. आणि लहान असताना मी कडुनिंबाचे जे पानं आहेत ते खाल्लेले आहे. तर इथे छान अशी मी अंडा करीची भाजी बनवलेली आहे, अंडा करी बनवलेली आहे. आणि छान अंडा करीची आहे ती परतवून घेत आहे मी. तो खूप छान असा मसाला बनलेला आहे. तुम्हाला जर अंडा करीची डिटेल्समध्ये रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, म्हणजे मी कधीतरी आपल्या चॅनलवर अपलोड करेल अंडा करीची रेसिपी. आणि आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ कसे वाटत आहेत ते पण सांगा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओवर आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पुष्पाई ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.